वय 40 ते 50 दरम्यान शरीरात अनेक जैविक बदल सुरू होतात. हार्मोन्समधील बदल, मेटाबॉलिझम मंदावणं, तणाव वाढणं, झोपेतील अडथळे, वजन वाढणं. या काळात हृदयविकार होण्याचा धोका वाढू लागतो. त्यामुळे हृदयाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. हृदयाचा धोका या वयात का वाढतो? तर पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे पोटाभोवती चरबी वाढते, कोलेस्टेरॉल वाढतं, शारीरिक हालचाली कमी होतात. तणाव, आपल्या कामजीवन, कुटुंब आणि जबाबदाऱ्यांमुळे हे अनेक प्रॉब्लेम वाढतात. जसं की हार्मोन्समधील बदल. महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळामध्ये हार्मोन्समध्ये खूप चेंजेस होतात. त्याचप्रमाणे डायबिटीजचा धोकाही वाढतो. 40 ते 50 वयोगटातील लोकांनी हृदयाची काळजी कशी घ्यावी? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे आहार. हृदयासाठी आहार हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. दिवसातून 2 वेळा भाज्या आणि 1 वेळ फळ खाणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात तूप घेणंही गरजेचं आहे. रिफाइंड तेल टाळा. त्याऐवजी शेंगदाणा तेल, तिळाचं तेल यासारख्या तेलांचा वापर करू शकता. दिवसातून 4 ते 5 ग्रॅमच मीठ खाऊ शकता. साखर, जंक फूड शक्यतो बंद करा. ओट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा यांचा वापर सुरू करा. डाळ, मूग, राजमा, चणे आणि प्रथिने वाढवा. सुकामेवा घ्या, जसं की बदाम 4 ते 5, अक्रोड खा. रोज एक लसणाची पाकळी चावून खाल्लं तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. कोणते पदार्थ टाळावेत? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुपात तळलेले पदार्थ, बेकरी पदार्थ, केक, पेस्ट्री, पांढरा ब्रेड, पिझ्झा, बर्गर, रेड मीट यासारखे पदार्थ टाळा. व्यायाम करा. आठवड्यातून 5 दिवस किमान 30 ते 45 मिनिटे चाला. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हलकं वेट ट्रेनिंग किंवा योग करा. हृदयासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. त्याचप्रमाणे सायकलिंग करा, पोहणे करा, सूर्यनमस्कार दररोज 10 ते 12 घाला. त्याचप्रमाणे तुम्ही पुलअप्सही करू शकता. यासारखे व्यायाम केले तर तुमचं शरीर नेहमीच सक्रिय राहतं. व्यायाम करत असताना काही चुका करणं टाळा. जसं की अचानकच व्यायाम सुरू करणं. यामुळे हृदयाला धक्का बसू शकतो. व्यायाम अचानक न वाढवता हळूहळू वाढवा. ताणावर नियंत्रण ठेवा. 40 ते 50च्या दरम्यान तणाव हा हृदयाचा मोठा शत्रू आहे. 10 मिनिटे रोज ध्यान करा, प्राणायाम करा. 20 सेकंद तुम्ही ब्रीदिंग करा. दिवसातून 4 ते 5 वेळा. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा. स्वतःसाठी मी टाईम तयार करा. दिवसभरात 10 मिनिटे तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी राखून ठेवा. झोप ही तुमच्या हृदयाचा रिचार्ज आहे. 7 ते 8 तास झोप अनिवार्य आहे. रात्री 11 नंतर उशिरापर्यंत जागरण करणं टाळा. झोपेच्या 2 तास आधी जेवण पूर्ण केलेलं असावं. नंतरच तुम्ही झोपा. वजन आणि कमरेभोवतीची चरबी नियंत्रणात ठेवा. हे हृदयासाठी खूप महत्त्वाचं आहे. स्त्रियांसाठी कंबर ही 35 इंचपेक्षा कमी असावी आणि पुरुषांसाठी 40 इंचापेक्षा कमी असावी. कमरेच्या घेरामध्ये वाढ झाली तर हृदयविकार, डायबिटीज आणि बीपीचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे काही नियमित चाचण्या असतात. त्या चाचण्याही नक्कीच करून घ्या. 40 नंतर काही चाचण्या नक्कीच करा. यामुळे तुमचं हृदय कसं आहे हे नक्कीच कळतं. जसं की लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉलची वर्षातून 1 वेळा उपाशीपोटी चाचणी करा. रक्ताची चाचणी करा. साखरेची चाचणी वर्षातून एकदा करा. ECG वर्षातून एकदा करा. इको करा. त्याचप्रमाणे जर छातीत दुखत असेल, श्वास लागत असेल तर TMT टेस्ट करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदाब महिन्यातून 1 ते 2 वेळा चेक करा. महिलांसाठी रजोनिवृत्तीच्या काळामध्ये कोलेस्ट्रॉल हे वाढतं. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D कमी होतं. त्यासाठी चालणं, सूर्यप्रकाश आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही नियमित योगा करा. जसं की भुजंगासन, शवासन यासारखं योगासने करून तुम्ही तुमचं हृदय मजबूत ठेवू शकता. हृदयाला घातक असणाऱ्या सवयी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. जसं की आहारामध्ये जास्त मिठाचा वापर करणं, धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन करणं, रात्री उशिरापर्यंत झोप न घेणं, ताणात राहणं, सतत बसून राहणं, प्रत्येकी 45 मिनिटांनी उठा. जास्त प्रमाणात मद्यपान करू नका. हृदयासाठी सर्वोत्तम असणारे पदार्थ नक्की खाण्याचा प्रयत्न करा. जसं की अक्रोड, चांगले फॅट्स, कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यासाठी बदाम खा.
हृदयाचं संरक्षण करण्यासाठी लसूण खा. रक्तातील चरबी कमी करण्यासाठी जवसाचे बी घ्या. यामुळे तुमचं चांगलं फॅट वाढतं आणि वाईट फॅट कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हळद दूध घ्या. यामुळे सूज कमी होते. हिरव्या पालेभाज्या घ्या. यामुळे रक्त शुद्ध होतो. टोमॅटोचं सूप घ्या. हृदयातील सूज कमी होते. मासे खा. यामुळे ब्लॉकेजेस कमी होतात. तुळशीचं सेवन करा. यामुळे मानसिक शांतता आणि तुमच्या हृदयाला संरक्षण मिळतं. यासारख्या तुम्ही चांगल्या छोट्या सवयी लावल्या तर तुमचं हृदय नक्कीच मजबूत राहू शकतं आणि तुम्ही कायम दीर्घायुष्यही होऊ शकता. यासाठी वाईट सवयी टाळणं आणि चांगल्या सवयी कटाक्षाने आपल्या अंगी रुजवणं खूप गरजेचं आहे. तरच तुमचं हृदय निरोगी राहू शकतं आणि ते चांगलं कामही करू शकतं.